संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आजच्या सगळ्या घडामोडी बीड, मस्साजोग, केज, परळी या चौकोनात वेगानं फिरत होत्या। वाल्मिक कराडवर मकोका लावण्याचा मोठा निर्णय सीआयडी आणि एसआयटीने घेतला। मात्र मकोका लागल्यानंतरही हे प्रकरण शांत होण्याऐवजी चिघळतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नेमकं काय घडलं बीड, मस्साजोग, केज आणि परळीत पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। खंडणी प्रकरणात 15 दिवसांपासून अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका लावण्यात आला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते। त्यात सीआयडी आणि एसआयटीनं आता वाल्मिक कराडची भर घातली आहे। वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यात मकोका लावण्यात आलाय। एसआयटी उद्या वाल्मिक कराडला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करणार आहे। वाल्मिक कराडला मकोकाच्या कारवाईतून वगळण्यात आलं होतं, त्यावरून देशमुख कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली होती। आमची मागणी आहे की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली आणि त्यांना कोण मदत करणारे असतील त्यांना पण यामध्ये 6 आरोपी करावं। आणि राहिला विषय मकोकाचा, तर आम्हाला असं वाटतं की माझ्या वडिलांची ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना प्रत्येकावर 302 द्वारे हा मकोका लागलाच पाहिजे। आम्ही आत्तापर्यंत काय बोलतोय, आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, आमचा मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे आणि आमचं जे यंत्रणा कार्यरत आहेत त्यांच्यावर विश्वास आहे। ते नक्की म्हणजे त्यांचं काम करतील। आणि आमची मागणी जी आहे ती हीच आहे की अजून ह्याच्यामध्ये कोण आहेत ते सगळ्यांना 302 आणि मकोकामध्ये घेण्यात यावं। वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात आरोपी करावं यासाठी राजकीय आणि सामाजिक दबावही वाढत होता। आता कलम 302 लावण्याची मागणी केली जाते। पोलिसांनी एसआयटीने जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते। याच्यामध्ये ह्याने मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही। तोवर आमची एसआयटी म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय। परंतु एक चांगली गोष्ट आहे की त्याला मोक्यामध्ये घेतलंय। त्याला आता 302 मध्ये घेणं खूप गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच होतं फडणवीस साहेबांनी की हे सगळेचे सगळे आरोपी मोक्यामध्ये घेऊन 302 मध्ये घेतले जातील। मकोका लागला याचा अर्थ काय, तर या सर्वस्वी आपल्या माध्यमातूनच मी बघतोय की संघटित गुन्हेगारी आणि खुनाचा कट रचण्यामध्ये यांचा सहभाग याच्या अनुषंगानंच त्यांना मकोका लागलेला आहे। त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली त्याच्यात येते असं म्हणतात। त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पुढे जाऊन हत्येमध्ये देखील वाल्मिक कराड यांना आरोपी केलं जाईल? नाही, मी म्हणायची गरजच नाही। मकोकाचा अर्थच आहे की त्याच्यात ॲड झालेले आहेत। जो दोषी सापडेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या खून करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि शेवटपर्यंत मी झटत राहणार। वाल्मिक कराडसाठी समर्थक सकाळपासूनच उघडपणे मैदानात उतरले होते। त्यात वाल्मिक कराड यांच्या आईनं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला। कशामुळे केले? फक्त ह्यांना त्रास देण्यासाठी, ह्यांना डांबून ठेवण्यासाठी? राजकारण पूर्ण एवढं राजकारण असते का कुठं? अख्खा आज महिना झालं त्यांच्यावर पूर्ण राजकारण वाजवायलेत। कशासाठी वाजवायलेत? आम्ही कोण आहेत? सामान्य व्यक्तीच आहेत ना, सामान्य कार्यकर्ताच आहेत ना। मोठे लोक तुम्ही आहेत, सगळे राजकारण तुमचं व्हायलंय, जातीवाद तुमचा व्हायलाय। आम्ही कधी जातीवाद केला का? कुठं राजकारण केलं? फक्त प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम केलं, ह्याचं फळ जर असं भेटत असेल ही अवघड गोष्ट आहे। आणि कशामुळे करायलेत हे त्यांनीच हे सांगावं। ह्याला न्यायच आम्हाला द्यायचा नाही, आमच्यावर फाशी द्या, नाही फाशीची शिक्षा करा, नाही राखेल होता आमच्यावर। आता बसून आम्ही कवर बघावं, त्यांचा कवर एवढं सहन करावं। 1 महिना झाला सहन करायला आम्ही। मला सांगा, तुमची तब्येत खराब आहे, तुम्ही उपचार काय करायचंय खराब? आता इथून मेले तरी पाणी पाजवाय तरी लेकाला महे आणा, मेले तर माझ्या जीवाची परवा नाही। लय लेक मे परी कष्टात वाढविला।
हे सगळं एकीकडे सुरू असताना वाल्मिक समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. त्यातच मकोका लावल्याची बातमी पसरताच परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळलेले दिसले. मकर संक्रांतीसाठी सजलेल्या बाजारपेठा ओस पडलेल्या दिसल्या. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराड यांचं नाव आज मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देखील आता तपास यंत्रणेने घेतलेला आहे. आणि त्यानंतर परळीमध्ये जे आहेत ते आपल्याला कडकडीत बंद पाहायला मिळतोय. परळी पोलीस स्टेशनपासून टॉवरकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्यावरती असलेल्या दुकानांची आपण परिस्थिती बघताय. सकाळपासून हे सगळी दुकानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत. जवळच जिजामाता उद्यान आहे, त्यामुळं चौपाटीसारखा परिसर, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची दुकानं जी आहेत या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सगळी दुकानं जी आहेत ती सकाळपासून बंद असल्याचं चित्र इथले नागरिक सांगतात. आजच्या दिवसभरातील सगळ्या घटनाक्रमावर राज्यातील मोठ्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. विरोधकांनी सरसकट टीका केली तर आरोपींना सरकार म्हणून आम्ही सोडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा दिली. सरकार प्रायोजित बीड आणि परभणीचे दोन्ही प्रकरण आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं एक जंगलराज यांनी ज्या पद्धतीनं मागच्या 2.5 वर्ष आणि आता जे निर्माण करतात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला जे कलंक लागतो आहे, महाराष्ट्राची बदनामी पूर्ण देशामध्ये होत आहे, जगात होत आहे. कुणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतात. आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे. जर कुणाला काही लाच द्यावी लागली असेल आणि त्याचे पुरावे असतील तर ते आम्हाला द्या. आम्ही त्याची चौकशी करू आणि दोषींना त्या ठिकाणी शासन करू. त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. वाल्मिक कराडला मकोका लावणं हे संतोष देशमुख समर्थकांच्या लढ्याचं यश आहे. एक मोठी मागणी मान्य झाल्यानं आता बीडमधला तणाव निवळायला काही प्रमाणात मदत होईल अशी शक्यता आहे. बीडहून गोविंद शेळके आणि आफताब शेखसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.